पण तर मागेल त्याला सगळी बारामतीकर काय बेघर आहेत का? दादा कपाळ म्हणून घ्यायचं काहीच कारण नाही. सगळी बारामतीकर काय बेघर नाही. जी बारामतीकरांच्या मागल त्याला द्यायचं तर 3 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेत आहे. गज नाही की 2.5 लाख रुपये रमाई आवास योजना. आता तुम्ही म्हणता इथं झाली एसटीची ओपनवाल्यांचं ओबीसीचं काय तर कामगार मंडळ जे आहे त्यात 3 लाख रुपये भेटतात म्हणजे 6 लाख झालं. 2.5 लाख रुपये PSR फंड आहे. आत्तापर्यंत बारामतीकरांना माहीत नाही PSR जो फंड आहे 75 कोटी रुपये वर्षाला येते 15 कंपनी. ही दोघंच खाते दोघंच घेते आणि ह्यांनी लावलंय काय ते PSR फंडातून झाडं त्याचं स्प्रे घाल. एक झाड 100 वेळा तरी लावलंय. ती झाड येतं बी जळतं बी कागदावर. आजची झाडं आणून लावली दादानी फक्त भरण्याची. आजच्या जगात कुठं झाड लावलं जात नाही. आपल्या इथे लावलंय का नाही. पण ही निवडणूक दादाची नाहीत ना. ही निवडणूक आहे लोकल बॉडीची आणि लोकल बॉडीची 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे. तुम्ही जळत हॉस्पिटल आहे ना, जळत हॉस्पिटलच्या इथं जावा. त्यांच्या इथं रस्ता बनवलं आहे. वर्क ऑर्डर येत नव्हती तर ज्यांनी बनवलं ना त्याचा डांबराचा लांबपर्यंत संबंध नाही. त्याच्याकडे कुठलंच मटेरियल नाही. पण कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं त्या पवारला. मनोज पवारला. माझ्याकडे मनोज पवारचा काळ्या यादीत टाकलेला नगर परिषदेने ज्याला का ब्लॅकलिस्ट केलं आहे त्या ठेकेदाराला कामच कसं काय नाही भेटलं पाहिजे. पण सर्व बारामतीकर आहेत. त्या बारामतीकरांना रोटेशन पद्धतीने करू शकतो. जर मागाल त्याला 1 BHK देऊ शकतो. काय 1 BHK भेटू शकतो. मी कुणाच्या जमिनीवरती अतिक्रमण किंवा आरक्षण टाकणार नाही. अजिबात नाही. त्यांचं टाकलं त्यांचं उठवणार आणि ह्यांच्यावर टाकलं. म्हणजे आता काम नाही केलं एखाद्याला द्यायची. आत्ता बी दादागिरी द्यायची. बारामतीकरांना काही किंमत आहे का नाही. बारामतीकरांनी जे काही केले आता सगळं दादानी केलंय म्हणल्यावर मग द्यायची केलं. बारामतीकरांचं बी त्यात योगदान आहे. मी म्हणत नाही दादानी केलं नाही. दादानीच निधी आणलाय. पण तो दादाने आणलेला निधी ह्या मलिदा गँगनी 70% खाल्लेला आहे. दादा तिकडनं पैसे आणतोय की नाही कोण म्हणतंय तेव्हा मी पण नाही म्हणत नाही. अहो मधी दादा अर्थमंत्री आहे. दादानी 400 कोटी बिबट्या संवर्धनासाठी त्या आंबेगावला हे केलं. व दादाला निधी बघा. दादा निधी आणय बारामतीकरांचा अजिबात मागं पुढं बघा नाही. दादा MIDCत 5 बिबट्या आलं का नाही. सोडलं होतं 100 कोटी रुपये निधी घेतला त्यातनं आपल्याला बिबट्या संवर्धनाला. पोटा असेल तर मत देऊ नका. असं दारात उभा करू नका. 100 कोटी बी घेतलं परत आणि मग निधी घ्यायला तर दादा कमी करत नाही. पण आणायला मलिदा गँग घ्यायची. मलिदा गँग कमी ही कोणाला सुट्टीच देत नाही. ती पार्किंग बांधल्याशिवाय बंद आहे का ना. करोडो रुपये घालावलं कशाला तुम्ही. मी काय सांगितलं की बाबा आता समजा शर्टचं दुकान आहे. तिकडून तांदूळवाडीचा माणूस आला. तांदूळवाडीच्या माणसाची गाडी कुठं पार्क करू आपण. त्या मिशन बांगल्याला करू आणि तिथं स्टॉप असेल. इलेक्ट्रॉनिकच्या रिक्षा आहेत. कुठल्या दुकानात जायचंय. मोतात जायचंय ना आपली नगर परिषदेची रिक्षा तिथं सोडवून गाडी बाहेरच पार्क करायची. शहरातली वाहतूक कोंडी जी आहे हा शक्यही नाही. आणि मला सांगा व्यापाऱ्यांनी आता एवढं पैसे खर्च करतात. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाडी लावायला जागाच नसती. ती फोटो काढतात. व्यापारी येतोय व्यापाऱ्याच्या दुकानात येतोय 1000 रुपयाचा माल घ्यायला आणि 500 रुपयाचा दंड होतोय त्याचा. व्यापारी परेशान आहे. पोलीस काम कसं चाललंय हे सगळं माहिती आहे. हे सगळं जर बंद करायचं असेल सुधारणा करायची असेल बारामतीकरांसमोर आता 20 तारखेचा पर्याय आहे. तुम्ही चुपचाप हातीछाप करायचं. मी बँड लावून काम करणार. आणि समजा दादानी पैशाचा वापर केला. दादानी मलिदा गँगला वाचवायसाठी पैशाचा वापर केला आणि माझा पराभव केला तर ती दोघं एक तिकडे बसल एक आतमध्ये बसल. मी नगर परिषदेच्या गेटच्या बाहेर टेबल खुर्ची टाकून बसणार आहे. बारामतीचा सर्वसामान्य नागरिकांचा अध्यक्ष. या दोघांनी जी कामं करणार नाही ती मी कामं करणार म्हणजे मी तिथनं ह्यांना आता सोडणारच नाही. 5 वर्षे ह्यांना नीटच करावं लागेल. ह्यांना सरळ वागावं लागेल. सरळ जर ही वाकडेत वागले आधी तर ती काय चालू येणार नाही. कामाच्या जी काही
जी मी ह्याच्यात वचननाम्यात जेवढे बी सांगितलंय एक पण योजना अशी नाही ती आपण राबवू शकत नाही. ती दादानी आणलेले पैसे आहेत. दादाच पैसे आणतो. तुम्ही कोण आहे? तुम्ही उलट खाताय आमचं पैसे. मी जे सांगितलं ह्याच्यातलं एक शब्द बी खोटा नाही. तुम्ही कुणाला विचारा, ज्याला बी नगर परिषद येते माहिती आहे त्या माणसाला विचारा, राष्ट्रवादीवाल्याला विचारा. असं करतात का नाही दोघं? कुणाला ठेवलंच नाही, कोणच ठेवलं नाही. फक्त ह्यांचं ह्या मलिकाच्या विरोधात 20 तारखेला चुपचाप हाती ठेवा. चला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.